नमस्कार, मी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे। आज आपण बनवत आहोत ओला नारळ आणि आंबा असं घालून लाडू। ओला नारळ घेतला आहे मोठा 1 कप, 1 आंब्याचा रस घेतला आहे, साखर घेतली आहे आमटीची 1 वाटी, दूध घेतलं आहे 1 कप, वेलची पावडर, मीठ, काजू बदाम पिस्ता काप, दूध पावडर आणि घेतला आहे चितळ्यांचं तूप। चला आता आपण सर्व साहित्य एकत्र करायचं आहे, आटवायचं आहे आणि बनवायचे ओला नारळ आंबा लाडू। आपण कढईमध्ये 2 चमचे तूप घातलाय, ओला नारळ, काजू बदाम पिस्ता असे काप घालून घेतलाय आणि हे 1-2 मिनिटं परतून घ्यायचं। याच्यात आंब्याचा रस घालून घेतला आहे, 1 आंब्याचा रस घातलाय कारण आपला 1 कपच नारळ आहे। आता हे परतून घ्यायचं आहे। याच्यात आपण दूध पावडर घालून घेतली आहे, अर्धा वाटी दूध पावडर घातली आहे। आता हे परतायचं आहे। आपण ह्याच्यामध्ये आता वेलची पावडर, मीठ घालून घेतलेलं आहे, वेलची पावडर घातली आहे। आता हे मिश्रण असंच घट्ट होईपर्यंत बारीक गॅसवर परतत राहायचं। आपण जे मिश्रण ढवळतोय ते पहा आता घट्ट व्हायला लागलाय, ह्याचा गोळा बनला पाहिजे म्हणजे आपले लाडू होऊन जाणार। हे लाडू जास्ती टिकणार नाही, 1-4-5 दिवस टिकणार। हे बघा मंडळी, आपलं मिश्रण तयार झालेलं आहे, घट्ट झालेलं आहे। आता हे गार होऊ दे कारण आपल्याला लाडू वळता येणार नाही। आता हे गार झाल्यावर आपण ह्याचे लाडू वळायचे। हे बघा आपलं मिश्रण थंड झालं आहे, लाडू बनवून घेतले आहेत, छोटे छोटे लाडू केले आहेत आणि हा सुका नारळ इथे मी ठेवलेला आहे, याच्यावर हा कोट करायचा आणि ठेवायचा। दूध साखरही कमी लागले, दूध अजिबात लागलं नाही। आपले ओला नारळ आंबा लाडू वळून झालेले आहेत। या पद्धतीने हे लाडू दिसतात। छोटे बनवा मोठे बनवा, तुमच्यावर आहे, पसंत अपनी अपनी। हे लाडू जर का नक्की आवडले असतील तर अश्विनी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।